आता मला काय माहिती, आता फुरसत भेटते नाही भेटत. आता सकाळपासून इथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं हजर असावं आम्ही. आलोच बा. तर म्हणलं बा हे आहेत माझे भाऊ, विचारून घ्यायला काय परिस्थिती आहे आणि काय झालं बा. हो त्याच्यासाठी आलो ना आपण. आता पंचनामा करणं आहे आपल्याला. तर तुमचे 10 पाईप गेले समजा, असं तुम्ही लेखी दिलं. तर तुमचं समजा स्पॉट कोणता आहे, जे कुठून गेले पाईप ते चोरी? इथूनच तुम्ही उभे आहे त्याच्या पलीकडे 2-4 पाईप आणि आमच्या इकडे समजा 2-4 पाईप, 10 पाईप गेले समजा इथून. असे लावलेले होते. तर पाईपलाईन बस मी तिकडे मोटर सुरू करायला गेलो, इकडे भाचा आता समजा पावडं घेऊन उभा होता. मधातले पाईप गायब. अच्छा, म्हणजे तुम्ही एक माणूस तिकडे एक माणूस मोटरचं बटन दाबायला गेला आणि मंडातले पाईप गायब झाले असं. म्हणजे ते बोंबलत बसला, आलं गाव आणि हे म्हणते की बटन दाबलं असं. म्हणजे माहितीतला माणूस असला पाहिजे, कारण की इतक्या कमी वेळेत इतकं जुगाड जमवणं म्हणजे सोपं नाही. कालपासून तेच सांगून राहिलं मा भाले, डोक्यात येऊन नाही राहिलं त्याच्या. मा शेजारी होईन ते मग काय वलवल्या आपला हे गणेश वलवल्या होय ते, त्यानंच नेले पाईप. वलवले नाही का, म्हणजे तुमच्या शेजारी नाही? बरं त्याची चौकशी करू आपण. विचारपूस करू. कुठं आहे त्या शेत? त्या बाजूनं मा धुऱ्याला धुरा त्याचा, मा भाजी इकून भावर माहिती कू निरा खेळ आहे त्याचा. एका दिवशी डोक्षे फोडाफाडी होणार आहे आमची. मग निरा धुराच करते ती. म्हणून म्हणलं बा तुम्ही त्याला पहा, त्याची खोपडी इकडे तिकडे चेक करा, पाईप सापडणंच आहे. देखता आपल्या जर पुरावा आहे, व्हीसी लिहिला व्हीसी, तुम्हाला 100% सापडणंच आहे ते. बरोबर व्हीसी आहे का? बरं ठीक आहे ना. तुम्ही लिहून दिलं ना तसं. बरं चला मग, चला पाहून घेऊ आपण ते काय. चला माझ सांगत चालाल तुम्ही. चौकशी करून घेऊ, पद्धतशीर सांगू राहील. लायकचा नाही माणूस, त्याला पद्धतशीर काही समजत नाही त्याला. तुम्ही हे बा त्याला तुमची भाषा शिकवा. तुम्ही अशा साध्या भाषेत जमत नाही बरं. 2 कमळ्यात घाला सारखं सांगते ते. चला तुम्ही. पटेल कसं करा हो सागर, काहीतरी चला नाही तू चला लवकर. काहीतरी मार्ग सागर याच्या. अरे पटेल लट्टवले हो भैया. शेवटी आता पेटत आमच्या लोक येतच नाही. मी विचारू का देतच बोले काय होते म्हणून. समजा जर असं जर काही झालं तर सापडलं सोडतं. नाही म्हणलं देत तू. आपलं समजा हे चोरी करणारा जे बी असं पाईप चोरणारा, हे जर सापडला पोलीस आले, रिपोर्ट दिला म्हणते त्यानं, तर समजा काय होईल? समजा त्याला सजा काय होऊ शकते? सजा आता काय होईल, 2-4 महिने 6 महिन्यापुरे नेच्या पडेल. काय होणार आहे आता, अनेक जमानात फमानात होईल. पण ते कसं नवीन आता समजा जे कोणी नोकरीवर लागलं नाही म्हणा, पोट्टे पाट्टे त्याचं कॅरियर खराब झालं ना. मग आता त्याला समजा नोकरीच्या लागायच्या वक्ती कोणतं सर्टिफिकेट द्यावं लागते म्हणते ना. मग ते काय चॅरिटी सर्टिफिकेट म्हणते बा, काहीतरी लाऱ्या सांगे बा. चॅरिटी सर्टिफिकेट जोडा लागते म्हणते. आणि ते कसं काय देणार आहे मग? हे जर जेलात असला काही दिवस तर कायला भेटणार आहे? गेला ना ते आयुष्य बरबाद झालं ना त्याचं. बापरे, फक्त फिटनेसला काय भाड्या लाऱ्या चेत्या घुष्ट्या गेले का बा तू? काय नोकरी काय करायचं? बघ काय सर्टिफिकेट भेटते यायले जेलात असल्या. आपलं काय खरं नाही बरं. आपलं तर कसं आपण लागत येईल आपल्याला अपेक्षा नाही असं होते ते. नाही असं म्हणजे नोकरीसाठी समजा हे पाहिजे क्लिअर समजा. तर पाहिजेच ना. आपण नालच ते होते का रे सगळ्या समाजात नाही. हे सोयबाती सोयऱ्या धाऱ्यात जाणं येणं मुश्किल. नोकरी तर धायच आहे म्हणा. पण बाकीचंही बी आता समजा ज्याला समजा लागायची अपेक्षाच नाही. त्याला कुठं तोंड दाखवायला जागा राहते गावात नाही बी, असं आहे ना. बापरे, मला तोंड टाकायला जागा नाही हो. पाया लागते वाटते मला चिकटी ठोक गेले आता. असं हो का? बरोबर. चला बरं पटेल, जरा काही ना काही विचार करायच लागणार आपल्या याच्यावर. बारा काळा राजा नाही ते बा तोंड टाकायला जागा नाही मला. चला इकडे चला लवकर. बरोबर काय आहे म्हणणं तू? चल बरं येतो म्हणलं आम्ही. देतो येतो म्हणलं. काय निकाल आहे म्हणते 10वीचा? आज आहे म्हणते ना. 1 वाजता समजणार आहे ना ऑनलाईन. सगळ्याला शुभेच्छा म्हणावा. जैन परीक्षा दिली ते सगळेच जण पास व्हा. ठीक आहे आता या मग तुम्ही काय पुढे चालले तर. पाटील मला तुम्ही काहीतरी मार्ग पहा म्हणलं. तुम्हाला ड्रायव्हर सापडणार नाही बरं. पुरा आता आहे बा पेरणीचा सीझन, हे सगळा जाईल तुमचा. म्हणून म्हणतो माझ्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. पण तुम्हाला शायनीपणा कोणच करा सांगितला तुम्ही? काय कसं काय केलं? काय आपण अशा भानगडीत पळायचं? तुम्ही ते कधी बुडेल मागायचे ते पैसे ते होता म्हणतात. आम्ही म्हणलं ना ते कधी बुडेल म्हणलं. पैशाचं कसं दोघांनी हात वर केलं ना, त्याही नवीन आहे नवी. म्हणून मग आम्ही शिवलाल बोले फोन लावला की आता याच्यावर मार्ग सांगा बा. त्याने असा मार्ग सांगितला आम्हाला रस्त्यावर राहण्याचा. हो का? मग आता त्यालाच फोन लाव. शिवलाले म्हणा आता काय करू म्हणा मी. काय राजा म्हणा तुमच्या ज्यानं आमचं असं झालं म्हणा. त्यालाच म्हणा याच्यातून आता आम्हाला कशी सुटका करायची ते तू सांग. मग आता तेच करावं लागणार ते. बरोबर त्यालाच फोन लावतो. शिवलाल भाऊ किती दिवस काढ लागतो म्हणून इकडे आता कटाळ्यानं म्हणून झाला ना घरी. आता किती दिवस चालते भाऊ मग आपला. हे रोज आता सकाळचे जाय तुकडे मोडून बसले आपले. बरं आहे ना, घरच्यापेक्षा बरं आहे ना. मग काय तर खाऊन पिऊन रोजचं संध्याकाळी पार्टी आहे, जेवण आहे, मस्त आहे ना. चालते ना एक दिवस शिल्लक. आपलं काय चाललं पोट्टी कमांडर चालूनच राहिलं दोघं ना. ते आहे ना आता आपला भूषण. काही लोड नाही आपल्याला. जाऊ दे करू दे, आपल्याला काही टेन्शन नाही. आता झुमऱ्या का मागच लागला का आपला काही उठसूट फोन लावत राहायचे. हॅलो काय रे बा काय आता? शिवलाल भाऊ काय रे झालं? आपण झालं म्हणजे गैर फशा रे आमच्या. गैर फशा अबे आता काय झालं? आता काय झालं म्हणलं? काय रे कोणाशी बघा घ्यायला लावला तुम्ही? काय रे उलटी सुलटी सल्ले देता राहिले तुम्ही. लोक हे बा रस्त्यावर आता ठेवा म्हणले. तू बार खायची बहिणी म्हणलं, जेलात जायची बहिणी आमच्यावर. आता जेलात घायच्यावर माय पुट्टे आहे तुमच्या संग. काय केलं तुम्ही? आता काय झालं काय म्हणलं? आता काय रस्ता ताप झाला राहिले ते. तुम्ही म्हणे पाईप उचलले आम्ही. किती अंगड आली ते. त्याला पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला काल. तिकडे पेपरात बातमी टाकली. मग जिकडे झाला राजा सोयऱ्या धाऱ्या. मग काय तर बोलून राहिला काय बातमी? काय आली म्हणलं? काय आली बातमी?
काय बातमी म्हणजे? अरे बा, बातमी तिथे हे आहे ना, वामन चुरगाव यांच्या शेतातून पाईपची भर दिवसात चोरी. तपास सुरू आहे असं तसं लिहिलं आहे. मग आता तपास म्हटल्यावर आमच्याकडे येणं ते भेटत आम्ही चोरला ते पाईप. बाबा एक केला सप्पे भारी बाबा आलं हे तर ज्या म्हणजे लस झाला ते सगळेच विलनने मागे टाकलंय ना. म्हणजे काय त्यानं बातमी दिली, पोलीस स्टेशन रिपोर्टही दिला. काय तर तेच म्हणलं, तपास म्हणल्यावर ते म्हणत असता किंवा रामपूरचे आले होते म्हणून. मग आमच्यापर्यंत येणं हे मला मुली घरी नाही नव्हते बा. काहीतरी सांगा, सल्ला तुम्ही दिला मला. सल्ला त्याला म्हणजे तुम्ही विचारला ना बा का? मी फोन लावून सांगितलं तुम्हाला, तुम्हीच तर म्हणे काय करू हा मला नाही घाबरून मी काय घाबरू. मी सांगितलं असं करा बा. सल्ला सुद्धा देत राजा. अशा सल्ल्यावर बाबरात आम्ही रस्त्यावर येतो 5 जण. मग तुमचं पोरग आहे नाही स्वतःच. ती आहे म्हणून तर तुम्ही वाचून राहिले, नाही तर आता लोक त्याला त्याच्या घरी जाऊन आलोच तुम्ही. आता हे भुसणे आहे त्याच्या ते आहे. हो पा मला समजते ना, आमची पोरं आहेत ना त्याच्यातनी, तर तू काहीच काळजी करू नको. मार्ग काढू आपण त्याच्यावर. हा मार्ग काढू. म्हणजे काय काही काढता मग? इथं आल्यावर नेल्यावर आम्हाला धरून नेल्यावर. मग आता मी सांगूनच राहिलो ना, थोडंसं विचार करायला लागणार 2 मिनिटं मला. जेवण करू दे, मला 2 घास खाऊ दे. सांग तुम्ही काय आहे तर. हा ठीक आहे जाय तू बाकीच्या यायला भेट आणि त्या सांगून दे टच करता येईल. लाऱ्या गेल्यावर जाय भेटून येता येईल. जाय चला पाहा लवकर. हो मी ते पोट्टेले पाहिजे जमा करतो. ते काय करायचं तुम्ही सांगा आम्हाला मग. लाऱ्याच्या घरी जा तुम्ही. हो ठीक आहे, ठेवतो मग. शिरोळ भाऊ कसं म्हणलं आता? ते भुसण्या चेत्या कसं काय बघून त्याच्यामध्ये ते भाकर गोळणे राहू काय पाणी दिला शिवल्या, काहीतरी मार्ग काढ नाही. काय करावं काय नाही तर काही सोल्युशन आहे, काहीच होत नाही पोट्टेली. मग माझ्या पोट्टा त्यांनी आता तू आहे. यायला लवकर गावाच्या बाहेर काढ लागते. पण हो काऊन की आज जर पोलीस जाऊन तिथं पोहोचले हे जर हाती लागले तर मग झालं, आपण काहीच करू शकणार नाही. जोपर्यंत हाती लागत नाही तोपर्यंत आपल्यावर काही ना काहीतरी मार्ग आहे. तर पहिली मी आता भूषणला फोन करून देतो आणि या दोघाले आपल्या तुझ्या पोट्टेले माझ्या पोट्टेले गावाच्या बाहेर काढून देतो. बाकीच्या पाहू नंतर. पाय बा काय करायचं तू कर, पण पटकन फोन कर द्यायला. हो थांबू नका मला लवकर. बोला ना बाबा, काय म्हणत होते? अरे भूषण काय कुठे आहे सध्या तू? रोडवर लावली होती गाडी. हो ट्रिपला चाललो तुम्ही. हो चेतन मी दोघं जण. नाही आज राहू दे, तू ट्रिपचं राहू दे. हो मला आत्याचा फोन आला होता. ते कसं मग दरवर्षीच आपले कसे आंब्याच्या हिशावाटीत भांडणं होते, रसाईच केलं नाही. जगण्याचा बुडा देवलाल काही लवकर आणत नाही. मग ते बाई फुकते. मला फोन आला, मला कोणाला सांगू नको म्हणे. पाय म्हणे देवलाल आला का म्हणे आले. तर तू जाय गाडी घेऊन पेशल. हो पेशल जा, मस्त मुक्कामी राहा जवळबाची इथं. आणि उद्या गिद्या या, मला फोन करतो याच्या आधी. नाही ना कुठं एवढी काय गडबड आणता येते मग नंतर. तुम्हाला काय सांगू समजावू, पेपर वाचला का तुम्ही? ते झुमऱ्याला माहीत झालं पण तुला माहिती झालं. पण ते पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला म्हणते. हो ते ना की बा चोरी गेले पाईप म्हणून फालतू. मग तुमच्या अंगलट ना ते. तर तुम्ही गावात थांबू नका दोघे बी. लवकरात लवकर आत्याची इथं चालले जा. मग मी पाहतो काय करायचं ते. नाही तर तुम्ही जर हाती लागले ना, जमानत नाही व्हायची तर बसा लागले का पुढचं आयुष्य खराब होईल तुमचं. जा पटकन इथं थांबू नका तुम्ही गावात नाही. म्हणजे रिपोर्ट दिला का? आमचं नाव आलं का? हे नाव घेऊन नाही आलं सध्या, फक्त त्याचं कसं बातमी आली. आता तपास सुरू आहे द्यायचा. तुमच्यापर्यंत येईन ना पण ते कुरमयत तर त्यापेक्षा कसं आहे, मी झुंबरली सांगतो त्याला सासऱ्याची देतो पाठवून. कोणीच तुम्ही गावात 5 जण थांबू नका सध्या. फानोफान राहा. मी सांगतो जरी आज तैच या, नाही तर तुम्ही हाती लागले ना, तुम्हाला दणके दिले ना, सगळेच्या सगळे सांगसा ना, सगळं कबूल होऊन जाईल. आयुष्याची माती होईल. तेच म्हणलं, जा तुम्ही लवकर गावात थांबू नका. झाले ना आता 5-10 मिनिटं झाले. लाव ना शिवलाला फोन केला असं ना काही विचार. काय करू म्हणा, अर्जंट सांग म्हणा, नाही तर मग सगळं आमच्या गायला फाशी आल्यावर सांगता का म्हणा. एक तर गावात कोणाला सांगता येत नाही. हो फक्त आता शिवलाल भाऊची आशा आहे. आता काय सांगते तर पाहतोच लवकर डबल नाही का. आता काय इलाज आहे ना. आलाच म्हणलं. हॅलो बोल झुंबर, आता काय म्हणतो? तुम्हीच तर म्हणे हो सांगतो म्हणे. सांगा राजा, घरी जरा मुश्किल झालं मला आता. हो काही पोलीस नेम नाही भेव लागू राहिलं मला. काहीतरी सांगा राजा, काय करावं? ना तुम्ही नका काळजी करू, मी आहो तुमच्या मागं आता. हो भूषण आणि आपला चेतन हो यायला मी दिलं गावाच्या बाहेर रवाना करू ना. ते काही आजच्या दिवस दिसत नाही. पोलीस लोकांना काही सांगतात नाही बरं. आज येईल तर म्हणून म्हणतो तुम्ही बी तुम्ही लवकरात लवकर सासरवाडीच्या मिसानं कुठेही चालले जा आपापल्या हिशोबानं. रसाई करून येतोपर्यंत, नाही तर पोलिसाच्या हाती लागले का नाही. तुम्हाला जर रेमकूट बसलं की तुम्ही सांगितलं की झालं फिटले, पुरीच्या पुरीच फिटले, पोट्टी फिटले, तूही फिटला. त्या लाऱ्याला सांग आणि अजून त्या भाण्याला सांग. लवकर गावाच्या बाहेर जा, सापडू नका एक दिवस. मग पाय तुम्ही शेटिंग लावतो बरोबर, चून खवशी बोलतो मी. मागं घ्यायला लावते, काही ना काहीतरी प्रयत्न करतो. असं म्हणजे फरार माझं का? असं बरोबर. पण ते शकीन ना मग फालतू गावात नाही बाहेर. पण हाती लागले भस्कन तर त्यांना सांगितलं चून खाऊन नाही हे आले होते ते इथे पोलीस योगायोग आले आज. मग काय राहिलं तुमचं? म्हणून म्हणतो 1 घंट्याच्यात गाव सोडा तुम्ही. लवकर बाहेर पाया तुम्ही. त्या लाऱ्याला त्या यायला सांगून द्या भाण्याले. बरोबर ठीक आहे. हो पाहतो मी. हो रसाईच्या मिसानं मी पाहतो. त्याला सांगतो पाया बा काहीतरी करार करू नाही का. हो ठीक आहे. पया लवकर. थांबू नका आता. शिवलाल भाऊ म्हणजे फरार म्हणते 1 घंट्याच्यात गाव सोडा म्हणते. आता सासरवाडी जातो मला मी रसाईच्या मिसानं. घरी जातो काही ना काही मार्ग काढतो आता. आले अबे फरार काय होता अबे फालतू. मग कसं तुमच्या डाऊटी ना मग हाती लागलं काय होईल. मॅरेज करतो म्हणजे शिवलाल होते चुरखवले. हो त्याची काही टेन्शन नाही. फक्त आता मला लारेले आणि भाड्याले तेवढं त्याच्या ते रोपा टिकेत आहेत ना ते वावरा. त्याला जाऊन भेटायला लागलं तेवढं सांगा लागतं यायले. आणि मी निघतो आता. तो आयुष्यमान तुला काय करत हो काय मी काय सांगू शकतो. हो पण तरी गावातलं काही असलं तर मी सांगतो तुला. आले गेले पोलीस तर हो निघ तू, काही हरकत नाही. पैसे देऊ का? पैसे पाहिजे ना पैसे काय होते द्या. 2-3 हजार रुपये टाकून द्या मला बायच्या. त्या लारेले भेटतो मी आणि बाकी घरी जातो. ठीक आहे मग. हो ठीक आहे, देतो मी टाकून. या टेन्शन नको तू. जाय तू, मी सांगतो तुला काय गावात काय काय घडलं ते सांगत राही ना. जाय तू फटकन पै मग जाय. तुम्हाला जात बाबा आता. तुम्हाला जास्त लागते तर असं आहे मला सांगणं नाही हुंगणं नाही. सकाळीच आपली निघायची तयारी तुमची.
आता मी थोडी म्हणून राहिले हेच म्हणून राहिले ना आज जा लागते म्हणजे अर्जंट कोणत्या अर्जंट असे म्हणून राहिलेत ना हे सांगतो ना काना कोरले त्याचे त्याच्या नाव घालते पुढे हो हो सगळं समजते मला मन लोक सांगू सर रे मॅच म्हणलं दिले ते कसं लाईन पाटील म्हणे मध्ये जायला लागते म्हणे 2 दिवसात आता समजा रसायले आता तू जाऊन ये म्हणे बा आता मी ट्रॅक्टर चालवतो म्हणे नाही तर मग मशीन म्हणे दोघांचं एका दिवशी आज ट्रॅक्टर मध्ये राहायचं म्हणून म्हणे तू 2 दिवस जाय म्हणे आता मग मी जातो म्हणे मग म्हणून होय ते बरं ठीक आहे ना मग जाणं जाय जाय हो जाय काही हरकत नाही मी पाहते इकडे जाय हो आता तिकडचं चिकन डोंग्याचं वावर मी बटील द्यायला लागते मला जाय तू आता काय लवकर फक्त 2 दिवसात वापस ये आता काही वापस येते काय माहिती का उचलते म्हणे तर काय सांगा हो ना हो बिलकुल बिलकुल चल मला करू लवकर तयारी मी जरा पैसे घेऊन येतो लाईन पाटलाची तुला 15 मिनिटात येतो मी तू तयारी करून ठेव हो करतो तयारी हो ठीक आहे या तुम्ही लवकर या पटकन आता झाला लाऱ्याला भेटायला नाही का हो लाऱ्याला भाड्या हो रोपा टिकेत आहेत असते हो महिना झाला लाऱ्या त्याच कामी आहे ना हो बरोबर चला आता बरं येतो मी तयारी करून ठेव लवकर बॅग घे भरून ठेव लारा आहे का रे इकडे आहे का कुठं आहे म्हणलं वांग्यात आहे का इकडे अरे आहे का रे इथं आहे का म्हणलं आम्ही ऐकू येते का हाय का नाही अंदर काय माहिती का नाही का हो ना आता टमाट्याचे रोपं वांग्याचे रोपं म्हणजे गुतलं याचे ते काय माहिती सक्सेस होते का फेल होते काय सांगा आता सुरू तर केलं नाही का हो 1-1.5 महिना झाला याच कामी आहे अरे आहे का रे लाऱ्या तुळं तळत येणार इकून येईन तिकून ये तुम्ही इकून असे अरे माझ्या रोप तुळते कोणी आले भस अंदरच या इकडे याच्यासाठी आपण आलो आपल्याला मध्ये अरे आलो ना बा थांबा मी तर आलोच नव्हतं मी तर लारे नव्हतं बजेटच बसला वाटतं बा वर्षाचे लय पैसे कमावते त्यांच्याकडे सगळेच रोप दिसते अरे काय नाही का लारे काय भाव केला याच्यात चालू आहे आता काय होते काय नाही पाहते पुढे ते सोडा जाऊ द्या पण भाज्या तुम्हाला माहिती आहे का त्या चोरखोर रिपोर्ट दिला म्हणलं हो पाईप चोरी गेल्याचा आणि पोलीस तपास करून राहिले म्हणते बरोबर म्हणलं पेटत आपल्याकडे येण्याची शक्यता आहे शिवलाल भोले फोन केला शिवलाल भोले म्हणे लवकरात लवकर तुम्ही आपला आज गाव सोडा म्हणे बापरे रिपोर्ट दिला का पेपर लिहिला का तो आहे पेपर याच्या शिवाय वाचत नाही का तू मग काय तर आला ते पाहिलं तू आता कसं आमची चर्चा झाली लाईन पाटील मध्ये जा म्हणजे तुम्ही मी तर चाललो बा हो ते भुष्टाई पाहिलं चेते पाहिलं तुम्ही दोघं राहिले आता सगळेच पाहिलं का मग आम्हीच राहिलो का अरे बाबा म्हणलं काहीतरी तुम्ही बहाना करा काहीतरी पोस्टर गिस्टर भरवायचे आम्हाला नर्सरीचे सटकन निघत तू थोडा संध्याकाळपर्यंत घरी येऊ नको आम्ही तर सांगा मग आईला फोन करतो मी हो येतो म्हणतो जरा काम आहे म्हणतो म्हणजे बी ज्ञानाचं आहे याचं त्याचं आणि पैसे मग लवकर होय म्हणलं लवकर हो काय होते काय नाही लाईट पाटील सांगतेस त्याला फोन करतो तू काय होतं बहुतेक पोलीस आज येऊ शकते म्हणते हो असे म्हणजे जरा चर्चा आहे आपण नसते जरा तर मग हे कसं काय म्हणते आता करतो म्हणे ना शिवलाल भाऊ करतो म्हणे याच्यातून मार्ग काढतो म्हणे फक्त आजच्या दिवशी तुम्ही कसं हाती नाही लागले पाहिजे म्हणे म्हणून म्हणलं तुम्ही गावात थांबू का चला आम्ही चाललो बा तुम्ही पाहता गाव सांगडे साहेब आहे का म्हणलं काही तिकडे पाहणं जाऊन समोर पाहिलं का तिकडलं नाही ना पुढे आता काय वावर आहे नागट्टी काय कुठं काय दिसून राहिलं काहीच नाही तिकडे तुराट्या पराट्या तिथे पाहिलं उकल वाकल करू इकडे काही नाही आता हो काही तर दिसून नाही राहिलं कुठं तरी ना हो काहीतरी कोबाळा करायला कुठं नाही काय सांगा नाही साहेब अजून चौकशी करा पहा जरा बरोबर पहा दे नाही अजून हे पहा साहेब हो त्याची तसल्ली होईपर्यंत पूर्ण पाहून घ्या तुम्ही हो हे आता तुम्ही इकडे अंदर जाऊनही पाहिलं वरही पाहिलं इकडे आपण वावर शिवरही पाहिले नाल्या खोल्या पाहिल्या अजून काय पाहायचं घरचं घरी जाऊन पहा आपण कोणाचे पाईप घेतले नाही आपल्याला डर काय कर नाही तर डर कायले नाही बरोबर आहे पण कसं शक त्याच्या तुमच्यावर येऊन राहिला हो जर असं घेतली मजाक केली असेल म्हणा किंवा काही असेल तर देऊन टाका फालतू कसं मग वाढत जाईल कोर्टम कार्टी हे ते टारका फारका फालतू नसते काम आहे नाही नाही आपण नाही भेट कोर्टाला नाही भेट ना कायच नाही भेट मग पुढचा जर आता इट उचलत असेल तर आपण कुठं उचलल्या शहरात नाही मग हो पहा ना म्हणा पहा कुठं काय पाहायचं ते पाहून घ्या बरं चला मग आता कसं इथं आपण चौकशी केली हो तरी आपण काय करायचं ते आम्ही करतो आता बरं ठीक आहे यायच्या सांगडे साहेब नंबर वगैरे घेऊन घ्या काम पडलं तर मग फोन करून त्याला पोलीस स्टेशन बोलावं येईल चौकशीसाठी चला ओके चला येतो आम्ही हो काही बोलावं साहेब तुम्ही म्हणसान ते हजर मग अरे नेलंच नाही आपण तर काय चोट्ट्याला काय आरोप करतील काय पुढची बाबू कोणाला म्हणून राहिला म्हणलं तू ऐकूनच राहिलो मी आम्ही बोललो काही शब्द बोललो का साहेबात चालू आहे आम्ही बोलून राहिलो का मग तू काय म्हणून राहिला शिल्लक म्हणजे बोलणार नाही म्हणजे आळ घेतले का चोरीचे तुम्हीच का चोट्ट्या वानाचे आम्हाला म्हणून राहिले चोरलं दोघंच त्याला का तुम्हीच तर माझ्या चोरता बे अरे चोरता वाल्या पाहिला का तो रिपोर्ट द्यायचा ना मग आम्ही कसा दिला चला म्हणा साहेब चला जाऊ द्या आपण मी सांगतो मला काय करायचं ते भांडण नका करू भाऊ भांडण नको करू आम्ही काय करायचं ते करतो चला हो काय एका दिवशी डोकसे फोडते एकमेकाची येणंच आहे केस चला म्हणून सागरे साहेब नंबर घ्यायचा आणि या लोक तिकडे साहेब या बोलवले तुम्ही उचला हो याचं रिमांड काढा तुम्हाला नक्की पता लागते पाईप कुठं लपवले त्यांना तर एवढं काम करा तुम्ही चौकशीले पोलीस स्टेशनला बोलावा दिले ठीक आहे ना करू ना आम्ही काय करायचे त्याच्यावर शेक आहे तुमच्या वलवलेवर हो याच्या व्यतिरिक्त काही अजून समजा नाही अजून काही तुम्हाला कोणी आलं गेलं एवढ्यात नाही आता टाकतो बॉम्ब रामपूरवर नाही का हो आला मौसम आता बरोबर तसं हो एक कसं म्हणजे आम्ही काय झालं होतं कुटार घेतलं रामपूरवरून हो एक आपलं काय लक्ष्मी किरकिरेकडून तर त्याचं ते ट्रॅक्टर द्यायला पाठवलं होतं 4 माणसं होते ते तर पैसे घ्यायसाठी इथं आले होते आपण उभा हो नाही इथंच आले होते नेमके आणि मग त्याला पैसे कसे म्हणजे देऊन दिले रवाना केलं तर आम्ही गेलो मग तिकडे तर मग तेवढ्यात समजा त्यानं जर कदाचित नेले असेल किंवा मजा गिजा केली असेल तर
नाही बे, ते नाही ना, रामपूरवाले गायले ते गायले पळायला असं ट्रॅक्टर घेऊन ते गायले इतकं काढणार आहे. हा, आपल्या शेजारीच होय, वलवल्याच होय. हो ना देव, मग तू म्हणतं ते बरोबर आहे, वलवल्याचंच काम आहे. पण कसं आहे, 99.99 त्याचं आहे, पण 0.1 जे आहे टक्का, हो मला वाटतं हे ट्रॅक्टरवालेच असू शकते बा. हो अंदाज आहे माया, कारण की पोट्टे जरा दिसे मले असे हराय हुरे पाच जा इकडे तिकडे. हो काहीतरी लांबवायच्या फिक्रीच होते वाटते काय त्या पाईप लांबवले. असू शकते असू शकते. बरं आता मला सांगा, ते लक्ष्मण किरकिरीचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो त्याचा मला नंबर द्या. हो मी तिथे जातो, कोण आहे काय आहे 100% असूही शकते किंवा नसूही शकते म्हणा. हो पण जायला काही हरकत नाही, एक वेळ आम्ही चौकशी करायला तिथे जातो. हां तुम्ही लक्ष्मण किरकिरीचा नंबर घेतलेला आहे का? आहे ना, आता कुठारासाठी 2-3 वेळ बोलणं झालं ना. हो हो आहे ना नंबर आहे, देतो मी तुम्हाला. बोला ना तुम्ही त्या संग. बरोबर ठीक आहे ठीक आहे. बस 1 घंट्यात तिथं पोहोचतो मी. बहुतेक आता असलेच पाहिजे ते, असा अंदाज तर आहे माया. पण पाहू आता काय होतं पुढे. हो ठीक आहे, देऊन द्या नंबर द्या. काय बरं दिवसा पाईपची चोरी नाही ना मावीन काय चोर आता पाईप चोरी कर लोक लागायची मावीन तर लक्ष्मण तू आहे ना घरी? अजून टाइम आहे, धाबेड झाले. मी आलीच म्हणला हे डबा कधी त्या शेवड्यावाले बाईची नेऊन देतो. हो तिला सांगून देतो शेवड्या करू बाबा 2-3 दिवसात. राहिलं तर राहिलंच ना बाबा. हो आलीच मी. जाणं हो ना मी घरी येतो 10 वाजता जातो मी, टाइम आहे मला. हो जाय. हॅलो लक्ष्मण किरकिरे बोलतो मला. हा बोला, कोण बोलत आहे? तुम्ही पांडे सर बोलतो म्हणलं. सध्या कुठं आहात तुम्ही भाऊ? पांडे साहेब फोन काय लावला ना? हा इथं जा, घरी जाऊ मी आता. कोण काय झालं साहेब? ठीक आहे ठीक आहे. तर मी काय म्हणत होतो, आपल्या इथं एक ट्रॅक्टर हो तुमच्या शेतातलं कुटार तुम्ही आपलं यायला चुनखाऊ भाऊला विकलं का? आता ते काय झालं बा, हे कुठं काही मला अंगी लागत नाही. हॅलो हो हो मी आमच्या दिला द्यायला. हो ट्रॅक्टर पाठवला होता. हो दिला द्यायला. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. तर तुम्ही काय करा, एक काम करा आता, तुमच्या घरी जे ट्रॅक्टरचे मालक आहे ड्रायव्हर आणि जे लोक गेले होते ते बसून हो त्या सगळ्याला तुमच्या घरी बोलवून आणा तुम्ही. हां हो थोडं महत्त्वाचं काम आहे, मी येऊन राहिलो अर्ध्या घंट्यानी पाऊण घंट्यात. बरे काय झालं बा, हे कुठं गेलं का? आम्ही घोर करतो बा. हो हो मग साहेब नेमकं काय झालं काय म्हणलं? सांगतो मी तुम्हाला नंतर. हां तुम्ही फक्त त्याला आवाज देऊन तुमच्या घरी बोलवून आणा. हो ठीक आहे, ठेवतो मग. बापरे मावशी कुठं चाललं म्हणलं? थैली गेली बॅग घेऊन बाबा. काय करतो बाबा आता हे झुमऱ्या सुन बाई गेले आता हे सासरवाडीले. आता काय ते 2-3 दिवस गाडी घेऊन गेला. मला चला आता मीच काय करू इथं एकटी स्वयंपाक. चालली मी आता माझ्या गावले. हो तिथं कसं आहे वावर आहे आमचं. चिकन डोम गेले कसं बटेल कोणाला द्यायचं काय करायचं तेवढं काम करून येतो मग मी. म्हणून मी आता चाललीच होती. अरे बापरे हे कुठं गेलं बाबा? आम्ही दाबत झाले ना. असं म्हणजे सासरवाडी गेलं का? असं हो का? आम्ही आता किती टाइम झाला तरी? बाबा 1 घंटा होऊन राहिला त्याला तर पोहोचत आला जवळपास ते. काऊन काय म्हणत होता बाप्पा? आम्ही तर आता सांगावं तर मोठं गोरच आहे नाही का? म्हणा सांगितलं तर नाही बाई भडकाव. नाही मावशी ते काही नाही म्हणलं, तसंच आपलं म्हणलं वावर आता ते आलू बघायला दिलं का नाही ते नागराचं होतं. नाही मग नाही का? ते पाटील आहेत ना मग लाईनी पाटील आहे म्हणते ना ट्रॅक्टर चालवाले. हो तर त्याला म्हणा तुम्ही. ते तर बोलावंच लागते. ते तिथं चाललोच होतो मी. बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. पाहा लागला आता काय करावं होतं. आता ही घरी आहेत का नाही काय सांगा आता, कोणी तर काही सापडलं नाही. 4 जण कुठे गेले, पोट्टी बी गेले, झुमरे बी. अरे म्हणलं आहे का? हो म्हणून आहे का घरी आहे का? म्हणजे लक्ष्मण भाऊ, अरे हो आलो लक्ष्मण भाऊ. आलो 2 मिनिटं. अरे बोला लक्ष्मण भाऊ, काय होतं कसं काय चक्कर? बा बरं झालं तुम्ही तरी सापडले. हो मग हे बा लाऱ्याच्या त्या घरी नाही, भुसण्या घरी नाही, तिकडे ते झुमऱ्या तिकडे सासरवाडी जाऊन बसला. कोणी जागार नाही म्हणलं, भाणे नाही घरी. तुम्हीच फक्त मला दिसले आता. म्हणलं हे बा चक्कर यायची पै आले आता मला. हो तिकडे पोलीस स्टेशनचा फोन आला. म्हणलं तुम्ही काय कबाळा केला त्याला विचारा द्या झुमऱ्याले. तिथं त्या चुनखाऊन रिपोर्ट द्यायला म्हणते, पेपरला बातमी आली म्हणते, पोलीस स्टेशनवाल्याचा फोन आला, आम्ही येऊन राहिलो म्हणे इथं. बाबा झुमऱ्या म्हणे तेच बरोबर आहे नाही का? हो ना आलो का अंगाशी आला आता हे. असं मग आता ते त्याला फोन करा ना, मला काय माय काय संबंध द्यायची? संबंध म्हणजे ट्रॅक्टर तुमचा आहे ना बा, ट्रॅक्टर तुमचा आता तुम्हाला बोलावलं तिथं. मग घरी येऊन राहिले त्यात पांडे साहेब. अर्ध्या घंट्यात येतो म्हणे मी. त्याला हजर करा सगळ्याच्या घरून आलो मी, कोणीच नव्हतं. तुम्ही हा ना चला मग. माहिती सांगा ना बा, मी नव्हतो म्हणा, समजून घ्या असं. मी नाही म्हणा घरी. हा ना तुम्ही काय ते तर समजा काय केलं तुम्ही झुमऱ्याला विचारा. काय काही आणलं काय तिथे ना? काही पेटून दिलं बा? मी कसं सांगू आता, पाईप आणला आणि मारते वावर ठेवलाय. नाही ना मला नाही ना माहित काहीच. मला सांगितलंच नाही का ना लोपरवाला झालं का हे झुमऱ्या गाणी काय करते काही सांगतही नाही. हो चाललं गेलं सासरवाडी सकाळी पैसे मागून. मग काय ते काय केलं काय नाही, आता ते होणारच आहे खुलासा त्याचा काय. तर फक्त तुम्ही या लवकर तिथं मा घरी या म्हणलं, चाट नको मारू. तर बरं येतो मग. हो ठीक आहे जाऊ दे, आपल्याला समजते काय होते काय नाही. हो बरं ठीक आहे, येऊन जा तुम्ही. काय राजा कधी बाबूजी काय तुमचीच वाट पोरत ना? म्हणलं हे पोट्ट्यानं लय घोर केला नाही. कुटारात तिकडे घेऊन गेले का ते, काय केलं काय नाही. मला पांडे साहेबांना फोन आला, मी येऊन राहिलो म्हणे. सांगून नाही राहिले काय केलं काय नाही. आणि याच्या घरी बोलावले आता गेलो. साहेब म्हणजे त्याला हजर ठेव एकही जागेवर नाही. फक्त लाईन पाठी सापडले. सांगा आता काय करावं मॅन, काय करावं, काय फेस करा. काय करतो राजा, चाटावून उठलो ना माणूस. मग काय तर भाने आला घरी. म्हणे असं आहे म्हणे, या पोट्ट्यानं काय केलं माहिती आहे का तुले? यानं लेखानं चुनखावून मजुरी दिली नाही. याने लावला त्या शिवल्याला फोन. शिवल्याने त्याला सल्ला यायला की पाईप घेऊन या. हे आले पाईप घेऊन. आता आला म्हणजे पेपरात. हो ना मी वाचली ती बातमी आता. मला त्याने सांगितलं ना आली म्हणून. हो तर आता म्हणलं हे आपल्याला काहीतरी करावं लागते याच्यात आता. अरे बापरे म्हणजे पाईप आणले का तिथून? पाईप राजा काय आणले आता पाईप? त्याला म्हणलं होतं ना इथं आल्यावर आपण करू बा म्हणून मजुरीचं काहीतरी पाहू मी देत होतो बा. पण त्याने शिवल्याला फोन लावणार रे. शिवल्यानं काही माहिती नाही का उलटे सल्ले देणार माणूस ते. उचला रे मग मरा आता. म्हणून हे सगळे फरार झालेले आहे. हो मला सांगितलं भाण्यानं. तर म्हणे मी काहीतरी आता कुठं टाइमपास करतो म्हणे, रातचा येतो म्हणे. साहित्य नाही म्हणून आहे काय झुमऱ्या गिमऱ्या सबून पाहायला वाटते. मग आता आपण काय फेस करा म्हणजे पोलीस लोकांना काय सांगता?
आपण काहीतरी मॅनेज करावंच लागेल याच्यातनी. हां मी बोलतो साहेबाशी, बरोबर सांगतो. आणि चुनखवली आपण नंतर संध्याकाळचं किंवा रात्री जाऊ. आणि त्याला म्हणून बा मागं घे, फालतूचं नसता ताबा. 3,000चे पाईप नाही, सगळ्या पोट्ट्याचं म्हणजे लंब करून देशील मला कार्यक्रम. कायचं मॅनेजर कायचं काय सर पेपर लागला भाऊ झाला ना पुरा. मग कुठे ठेवले पैप, कुठे ठेवले मला ते? काय आता मला आता फसकटात पडलं नाही ना, पाईप मावारात आहे आता. मारतेस तर मावर बी पडलं मी रात्री त्याला सांगितलं तर असं आहे मग. चोरीची पाईप आपली तर काय लपवले म्हणे. आता गेलं बा ते म्हणे ठेवतो म्हणे अजून त्याच्यावर काहीतरी कुटार गिटार टाकतो म्हणे. आता काय होते काय सांगा. मला वाटतं सगळे राहते जागेवर मारतीला उचलते काय सांगा. हो तिकडून देणगी येतेच मग दांडू घेऊन. हो ना, आपण ते कसं मारतीला अजून एक फोन करा म्हणा, बरोबर लपून ठेवू म्हणा ते, नाही तर नसता घोरवी. हो ना, करतोच ना, एक फोन अजून करतो त्याला, गेलं का नाही पाहतून दिले. हो चला आता आतमध्ये बसून लावू तिकडे. हे अजून कोणी यायचं तर अजून भोबो वाजा. हो चला बसा आता, पोलिस यायच्या फिक्रीत आहे म्हणतं. चला मारती काय पोचला कर वावरात. हो पाहिजे म्हणलं, पोलीस लोक येऊन राहिले म्हणलं. हो लवकरात लवकर काय करायचं ते करते पाईपचं. हो चांगले बा कुटारात मी खाली दाबते म्हणला, दिसले नाही पाहिजे कोणाला. तुम्ही काय नसते काम करता मग काय ठेवू द्यायचे ते पाईप पावरात आहे. काय किती किती आपत झाली आता. हे जर इथं सापडलं तर मला नाही उचलायचे का ती. हो आता पाय तुम्ही ते कुटराखाली ठेवतो ते. हो ना, एक तर नाव इतके लिहिलं आहे त्यानं बस हो खोडता येत नाही ते. काय करावं. ती आहे नाही का नाव खोडत नाही लय आहे का नाव लिहिलं का ना. ते बा वरून तर आहेच आहे नाव, पण अंदरून लिहिले त्याला जित्रो हात पुरती तित्रो. मग अंदरच्या साईडनं विशी लिहिलं आहे. मग काय किती खोळा होती. 1 लिटर डिझेल नाही पेट्रोल लागायचं त्याला. जाऊ दे ते मी देतो आता, करतो कुटाराखाली देत दडपून ते. मग असं करणं जरा जमीन उकरून त्यात देणं दडपून ते. म्हणजे उकराचं कामच नको. पाहतो आता काय करायचं ते करतो. मग विचारा ते फक्त पाहिजे इकडे येऊ नका कोणी. त्याला येऊ नका देऊ, साहेब लोक आलेत पाहिजे बरोबर. नाही पाहतो ना. हो ठीक आहे करते बरोबर. आता ठेवतो मग. बरोबर आहे ना, सौदा मॅच केला ना ते. हो आपलं चुनखवताच म्हणता तुम्ही. हो तर त्याच्यात काय झालं, सौद्यामध्ये आता आम्ही ट्रॅक्टर भरून दिलं. आता मनोज पाटलाचंच ट्रॅक्टर आहे ते, इथं हजर आहे तो. आता त्याचा ड्रायव्हर जुंबर गरबीर एक, आणि त्याच्यानंतर माया मुलगा भानुदास पवार, त्यानंतर आपलं भूषण टोयगोटे, चेतन हेमाळे आणि लारा सनसनी, इतके 5 जण ते ट्रॅक्टर घेऊन गेले बिचारे. हो तिथं त्याला कुठं टाकायला लावलं आणि तिथून आपल्या घरी आले ते. हो बाकी तर काहीच नाही झालं बा. असं तुम्ही म्हणता तसं काही, मग काही असं प्रकरण तर काही ऐकवायला नाही मला. नाही तसं आम्ही काय म्हणून नाही राहिलो की बा त्याईनंच पाईप नेले, पण कसं आहे शक आहे ना ते. हो शक आहे तर बाकीचे मग ते झुंबर घर पिरवे कुठं आहे, त्याला आवाज नाही दिला का तुम्ही? नाही ते तर कालपासूनच गेले तर आपल्या सासरवाडीले रसाईसाठी. हो रसाईसाठी गेले होते, फोन आला होता दिले. आपल्या इकडेच असते कामाला ते ट्रॅक्टर चालवाले. हो कालच गेले ते. बरं ते समजा सासरवाडी गेले. हे मग बाकीचे कोणी यातलं समजा लारा सनसनी भानुदास पवारचे कुठं आहे, मग तुमचा मुलगा कुठं आहे? माझा मुलगा का, हो माझा मुलगा आणि ते लारा सनसनी रोपवाटी काय त्याची. हो तर ते गेले आपले संत्र्याचे रोपं आणाले. हो म्हणजे कलमा अचलपूर पर्वतवाड्या तिकडे आणतो म्हणे बा चिकून. हो चांदूर बाजार असं तसं काय सांगे बा, त्यालाच माहिती आहे कुठून आणते तर. हो का, बरोबर. मग आता काय हे चेतन आणि आपलं भूषण टोयगोटे हे कुठं आहे? मग ते तर कालपासून जायला तर लग्नाची तारीख घ्यायला नाही ना. हो तिकडे गेले ते, चांदीच्या तारीख तिकडे नवरदेव इकडचा आहे उमरड्याचा. हो तिकडे लग्न आहे म्हणजे उमरा बांगडा तिकडे त्या कोपऱ्यात गेले म्हणते. मग बापा मग तर म्हणजे एकही जण नाही समजा नाही का. मग आम्ही आता कोणाचं जबान घ्यान कसं काय करावं आम्ही? नाही ते बरोबर आहे मग तुमचं, पण मी काय म्हणतो साहेब याच्यात काही तथ्य नाही ना. किती काही पकडलं तुम्ही तर इथं काही आपली चोरी केलीच नाही तर काही सापडणार नाही. तुम्ही मी म्हणतो चुनखवच्या शेजारी म्हणा, कोणी वावरा शेतचे यायचंच ते काम असलं पाहिजे. कारण की हे पोट्टे असे नाहीत ना, हे पोट्टे असे कामं करणार नाहीच आहे. काहीतरी घोर दिसते मुले नाही का. सगळीच्या सगळीच गायब म्हणजे कसं काय. आता काही एखादं मन सगळेच कामा आले का. फराट नाही गेली आहे ना. बरं मी काय म्हणतो, तुम्ही त्याला असं करा, उद्या पोलीस स्टेशनला पाठवून द्या. सगळ्याच्या सगळ्याला फोन करा, नाही तर मी करतो इथून आत्ता. तुम्ही फोन लावा आणि त्याला उद्या बिलकुल 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा म्हणा. बापरे इथं नसतं झालं आता मावीन गोरतं. पण आता काय आता मी तर म्हणतो साहेब काही गरज नाही पण याची. तुम्ही ते नको सांगू ना, आम्हाला काय सांगतो तुम्ही ते आहे का. तुम्ही त्याला उद्या पाठवून द्या. झालं. चला ओके. हो साहेब काही हरकत नाही ना, सांगतो मी त्याला. हो मी करून देतो फोन, जा म्हणून तिथं. हो तिथं आम्ही कशी चौकशी करू द्यायची. हो ठीक आहे द्या पाठवून द्यायला उद्या. हो तिथे बोलावले आम्ही 1-2 म्हणजे त्या चुनखवच्या गावचे. हो सगळे बिलकुल आता उद्या पाठवूच द्यायचं काय आहे. ओके ठीक आहे. हो बरोबर साहेब. हो या ना, या काही हरकत नाही. उद्या आम्ही यायला पाठवून देतो 11 वाजता बरोबर. हो कर नाही तर डर कशाला या. हो येते पोट्टे येते काही वांधा नाही. त्याला गेली म्हणलं गाडी आता काय करायचं म्हणलं कधीला म्हणजे. हे तर आता उद्या बोलावलं म्हणतं, मग तिथं जर याने रिमांड काढलं त्याला तिकडले बोलावते म्हणते निकडले बोलावते. सुतवल्यावर तर सांगणारच आहे ती. हो ना, आता मध्ये काय समजत नाही का काय होईल म्हणून. पण काही होऊ देऊ नये आपण, काही ना काही प्रयत्न करणारच आपण. रात्रभर आता आपण काही ना काही हातपाय हलवणारच आहो ना. हो तर आता काय करावं लागेल, चुनखवच्या घरी जावं लागेल रात्री आपल्याला सगळे येलेच. हो आता त्याची असं म्हणलं लागेल, त्याच्यापुढे नाक घासा लागेल आपल्याला. हो काय असं म्हणा बा 3,000 रुपयाचे पाईप आहे, आम्ही 4,000 देतो. आणि ते वापस घे म्हणा, काय विनाकारण कोणावर शक घेणं हे करणं. हो निपटून टाकू म्हणा. असं करून ते मॅनेज करू आणि विषय मोडमाळ करू. उद्या पोलीस स्टेशनला जायचं कामही नाही, त्यालाच पाठवू किंवा हे पाईप सापडले आम्हाला. हो होते बा इकडे तिकडे, जाय तिकडे. पण ते मानलाय पाहिजे ना बा, ती जर मानला नाही तर मग. हो ना मानते ना रे बा, ते समजून सांगायला लागत असते पुढच्या बरोबर. जरा लडपड करावं लागते. असं तसं बाबा पोट्टेच भवितव्य आहे असं तसं करत जमून टाकू आपण. काही विषय नाही, उद्या विषयाचा एंडच करून टाकूया आणि विषय क्लिअर. हो काही वांधा नाही, सगळं चांगलंच होईल.
चला आता उद्या या सिरीजचा शेवटचा एपिसोड काय होते काय नाही ते पाहून घेऊ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा बरं, शेअर करा आणि कमेंट पण करा. जे राहिले असेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटू उद्या 5 वाजता.